नमस्कार। प्रहार संघटनेचे सर्वेसर्वा आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून वेळोवेळी आपल्या खास शैलीत महायुतीवर निशाणा साधला आहे। विशेष म्हणजे महायुतीतील घटक पक्ष असलेल्या प्रहारच्या बच्चू कडूंनी अमरावती मतदारसंघ वगळता महायुतीला जाहीर पाठिंबाही दिला आहे। मात्र असं असताना देखील बच्चू कडूंनी महायुतीवर टीकेची झोड उठवण्याची कुठलीही संधी न सोडल्याचं बघायला मिळत आहे। अशातच राज्यातील 5ही टप्प्यातील मतदानाच्या रणधुमाळीची सांगता झाली आहे। तर येत्या 4 जून रोजी या निवडणुकांचा अंतिम निकाल जाहीर होणार आहे। असं असताना परत एकदा आमदार बच्चू कडूंनी महायुतीला घरचा आहेर दिला आहे। दरम्यान आज लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीत कोणाला यश मिळेल असं बच्चू कडू यांनी पत्रकारांनी विचारलं असता त्यांनी म्हटलं आहे की महायुतीला भरघोस यश मिळणार नाही। महायुतीला ज्याप्रमाणे वाटतं की आपला मोठ्या मताधिक्याने विजय होऊन भरघोस यश मिळेल, मात्र सध्या राज्यात तशी काही परिस्थिती राहिली नाही। लोकांच्या मनात काही प्रमाणात ज्या नाराजी आहे त्या उघडपणे दिसून आलेल्या आहेत। ही निवडणूक दोन्ही पक्षांनी जाती आणि धार्मिकतेवर लढलेली आहे, त्यामुळे मुद्द्यापासून ही निवडणूक दूर राहिलेली असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलंय। तसंच नेमका निकाल कोणत्या बाजूने लागेल हे सध्या तरी सांगता येत नाही। मतदार सुज्ञ आहे, ते ठरवतील असं देखील बच्चू कडू यांनी बोलताना स्पष्ट केलंय। त्यामुळे निकालाआधीच लोकसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस यश मिळणार नाही असं म्हणत बच्चू कडू यांनी महायुतीच्या 45+ मिशनची एक प्रकारे हवाच काढली आहे। यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबू विसरू नका। धन्यवाद।